तुम्हाला कोणालाही मिळणार नाही, तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी. 39 लाख, दुसरा मुद्दा, 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले. या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार? हे यश नाही का 39 लाख लोकांचं कल्याण झालंय? हे आंदोलनाचं यश नाही, काय नाही मिळालं म्हणतात. तुला काय मिळायला पाहिजे? पैसे, पद? तुझ्यासाठी आंदोलनच नाहीये. हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना. हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय. 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय. मग 2001च्या कायद्यानुसार 2006, 2004, 2008, 2014चे कायदे, 2012चे कायदे तयार झाले. 2001च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो. सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं. मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय, ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय. ओबीसीत आरक्षण द्यायचं. मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या तर दुरुस्ती 2001च्या कायद्यातच व्हायला पाहिजे, तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही. आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय. मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात आहेत कुणबी म्हणून. आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा 2001च्या कायद्यानुसार, 1967च्या कायद्यानुसार, 1990च्या कायद्यानुसार, मंडल कमिशननुसार सगळं उडतंय. मग त्यांचं सुद्धा, त्यांचंही काय राहत नाही. म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की 54 लाख नोंदी सापडल्या, त्या प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला द्या. तर माझी मराठा बांधवांना विनंती, 54 लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास. पण 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात, ही 5वा मुद्दा सांगतोय, 54 लाख नोंदी सापडल्यात. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारानं अर्ज करणं आवश्यक आहे. आता तुम्ही अर्ज करा, तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील. गावोची गावं निघायला लागले. मग आपण सांगितलं होतं की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या. तर परिवाराने अर्ज केले, त्यांचे पण निघायला लागले. असे कित्येक तरी गाव आहेत तिथे गावोचे गावं निघायला लागलेत. आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या. आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत. आरक्षण म्हणजे काय तिथं घमेल्या ठुललं होतं की एखाद्या म्हणून गुन्हे घेऊन यायचंय? आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल, त्याचा अध्यादेश काढावा लागेल, तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता, जो अधिसूचना काढायची होती, त्याला 2 महिन्यापासून सरकार जाणून बुजून काढत नव्हतं. कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं. आपण सांगितलं तुम्हाला जर तेव पाहिजे असला तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका, तुमचे आहेत म्हणून. आणि मराठ्यांचे पोरं करोडोच्या संख्येनं मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलंय. पुणे, लोणावळा, वाशी की आम्ही करतोय, पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे, अध्यादेशच पाहिजे होता लिखित, आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता. मग त्याने राजपत्रित अधिसूचना आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर. मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानाला जाऊ, नगरला राहू, पुण्यात राहू किंवा आंतरवेलीत राहू, आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचंय. म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईत येतो. मग कायदा बनवण्यासाठी त्या 2001च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया आहे. एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी 15 दिवस जाहीर प्रकटन अगोदर द्यावं लागतं. एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी 15 दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं. एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं. हे कुणाचा आहे? तसं त्यांनी अधिसूचना काढली, कारण त्यांना ह्या सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात रूपांतर 15 तारखेला अधिवेशन बोलवलंय की त्याच्यात करायचं आहे. आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार. मग अधिसूचना निघाली, मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत, कायदा घेऊन आलेत. म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. आता त्याचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याचं 15 तारखेच्या नंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर.
हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले. मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला. हे यश नाही का आंदोलनाचं? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं, हे यश नाहीये का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची, काय अधिसूचना काढायच्यात, कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय, हे पण तुला कळत नाही. लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो. विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात, आणि यांनी आमदारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले. ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले ना, त्या कार्यकर्त्याचं नाव असं, ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत, आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, नेते, त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत. यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातलेत मराठ्यांचा वाटोळा करायसाठी. म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरड नाही. हे 4-5 टक्कूचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडत, मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे. मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं, यांना ते सहनच व्हायना आता, की एक गरीब घरातलं पोरगं लढतंय गोरगरिबासाठी, आणि हे पुढं आलाय. हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी, की हे पुढं आलाय आणि हे प्रश्नच मारी काढतो, हे फुटत नाही, मॅनेज होत नाही, आपलं काय होणार आहे आता, ही पोटदुखी यांची सगळ्यांची. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच. मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली, आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो, आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो. मी दुसरं कधीच काय बोलत नाही. आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो, काही घ्यायचं असतं तर. मी 4 भिंतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो, माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय. ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय, आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे, अंमलबजावणी होणार आहे, बाहेरून त्यांना दाखवलंय. मी वाकडं पावलं टाकत नाही, चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एक पाऊल उचलत नाही. मी इतका त्याग करून, इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो. इतकी तू लढून दाखव.